नमो बुद्धाय. जय भीम. आज 21 डिसेंबर माझी आदर्श माता सरस्वतीबाई धोंडीराम पंडित हिच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन करते. आज माझ्या मातेविषयी खरंच अंतःकरण भरून आलेलं असताना तिनं केलेल्या ह्या माझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी केलेल्या कार्याचा, कुशलकर्माचा आणि जे आम्हा भावंडांना तिने जे वळण लावलं त्या गोष्टीचं स्मरण निश्चितच तिथं होतं. आणि श्वासाश्वासातून तिची कृतज्ञता मला इथं मानाविषयी वाटते. प्रत्येकच आईवडिलांना वाटतं की आपलं अपत्य ह्यांनी आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी कार्यकौशल्य कर्तृत्व करून दाखवावं. त्यासाठी प्रत्येक आईवडील आपल्या अपत्यांसाठी परिश्रम करत असतात. तसंच माझ्याही आईवडिलांनी आम्हाला घडवण्यासाठी खूप चांगलं आम्हाला वर्तन दिलेलं आहे, संस्कार दिलेले आहेत. माझे आईवडील दोघांचेही तरुण मानावे असं वाटतं. आज जे साहित्य क्षेत्रामध्ये, धम्म क्षेत्रामध्ये माझ्या वाट्याला आलेलं जे यश आहे ते यश म्हणजे माझ्या आईवडिलांची देण आहे पहिल्यांदा, असंच मी मानते. आणि माझं हे मी मिळवलेलं आत्तापर्यंतचं जे यश आहे ते माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करते. आज सांगण्यासाठी एक गोष्ट मला अशी आठवली की आठवण्याचं कारण नाही, ती सदैव स्मरणातच आहे की 2005मध्ये माझ्या आईनं मला आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दाभड येथे जे धम्म परिषद होत असते त्या धम्म परिषदेमध्ये बुद्धाची एक मूर्ती दिली होती. आणि ती मूर्ती तिने ह्या उद्देशाने दिली होती की माझा स्वभाव त्यावेळी थोडासा रागीट असल्यामुळं मला ती बुद्धमूर्ती तिने मला भेट दिली आणि मला म्हणाले की ज्योतिबाई, तुला जेव्हा जेव्हा तुला असा रागाचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तू फक्त बुद्धाच्या मूर्तीकडे बघत जा, तेव्हा तू शांत होशील. आणि तिचा हा शब्द मी लक्षात ठेवला. आणि तिने दिलेली जी बुद्धाची मूर्ती आहे 2005मध्ये, ती मातीची मूर्ती आहे. ती मूर्ती मी आताही माझ्या जीवापाड जपत असते. तिनं ज्या भावनेनं मला ती मूर्ती दिलेली आहे त्या तिच्या भावना सगळ्या त्या बुद्धमूर्तीमध्ये उतरलेल्या आहेत. आणि मला खरं पाहता तेव्हापासून त्या बुद्धमूर्तीनं अतिशय खरंच प्रेरणा दिली आहे. आपण म्हणतो की मातीमध्ये कुठं प्रेरणा असते का? तर मला इथं आत्मविश्वासानं सांगावंसं वाटेल की हो, जर खरंच आपल्या मनामध्ये अगाध श्रद्धा बुद्धाविषयी असेल तर मातीची मूर्ती असो किंवा धातूची असो, पितळेची असो, कशाचीही मूर्ती असो, त्या मूर्तीमधून आपल्याला निश्चितच जगण्याची कला मिळते, प्रेरणा मिळते. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या आईने दिलेल्या बुद्धमूर्तीच्या माध्यमातून. म्हणून त्या मूर्तीनं माझ्या जीवनामध्ये 2005पासून ते आतापर्यंत जो धम्म प्रस्थापित केला त्या सगळ्या गोष्टीसाठी मी खरंच माझ्या आईची नतमस्तक आहे. एखादी आई आपल्या अपत्याला वाढदिवसाच्या निमित्तानं एखादी भेटवस्तूमध्ये भौतिक वस्तू देत असते, पण माझ्या आईनं जेव्हा जेव्हा माझा वाढदिवस येईल तेव्हा तेव्हा तिने मला वाढदिवसाची भेट म्हणून एकतर बाबासाहेबांचं चित्र असलेली पेन दिली, बुद्धाची मूर्ती दिली. आणि ह्या तिने दिलेल्या भेटी आहेत ह्या माझ्या जीवनामध्ये धम्माचे रंग तरंग त्यांनी खूप आणलेले आहेत. आणि तिने दिलेल्या ह्या भेटीबद्दल खरंच मी सदोदित नतमस्तक आहे, कृतज्ञ आहे. माता असावी तर अशी खरंच वाढदिवसाच्या प्रसंगा मला दिलेल्या ह्या पेनीनं मी. आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की जेव्हा त्यांची सहल गेली होती बुद्धगयेला, तर बुद्धगयेमधून बुद्धाचं चित्र असलेली एक
निळ्या कलरची पेन माझ्या आईनं माझ्यासाठी भेटवस्तू म्हणून आणली होती. त्यावेळेला तर मी शालेय जीवनामध्ये होते. तेव्हा काही वैचारिक धार्मिक म्हणावं तेवढं ज्ञानही नव्हतं. पण तिने ज्या उद्देशानं ती पेन आणून माझ्या हाती दिली भेट, तीही पेन मी जीवाच्या पलीकडे जपली. आणि कळत नकळत तिनं दरवेळेला जेव्हा मला पेनी दिल्या, त्या पेनीनं माझ्या साहित्याकडं, लिखाणाकडं माझ्या मनाचा कल वळला आणि थोडं करत मी लेखनाकडं वळले. आणि असं झालं की तिनंच दिलेल्या पेनीनं मी आणि माझा बुद्ध बोलला हे 2080 ओळींचं महाधम्मकाव्य लिहिलेलं आहे. आणि त्या धम्मकाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 2022 साली झालेली आहे. हे धम्मकाव्य रचण्याची कथा फार मोठी आहे. त्याचा पहिल्यांदा जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी वर्णन केलेलं आहे की हे धम्मकाव्य मी का रचलं, त्याच्यासाठी प्रसंग काय घडले. हे मागचा जो माझा व्हिडिओ आहे तो जर आपण ऐकला तर याच्या मागचा सारांश आपल्याला निश्चितच कळेल. मला इथं सांगण्याचा उद्देश एवढा आहे की ज्या मातेनं आम्हाला दरवेळेला पेन आणि बुद्धाच्या मूर्त्या भेट म्हणून दिल्यात, त्याच मूर्त्यांनी आणि त्याच पेनीनं आज मी इतिहासामध्ये काहीतरी साहित्यिक क्षेत्रामध्ये नोंद केल्याचं मला एक मनस्वी समाधान वाटतं. जेव्हा 21 डिसेंबर 2016ला ती आमच्यातून निघून गेली, तेव्हा मी तिथं एक शपथ घेतली होती. त्या रोजी मी असं म्हणाले होते की आपले भंते पय्याबुधी यांनी मला 2 शब्दात मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा मी त्यामध्ये मी असं बोलले होते त्या दिवशी 21 तारखेला जेव्हा माझी माता नव्हती, तिच्या चितेसमोर मी बोलले होते, शपथ घेतली होती की असं म्हणलं होते की माय, तू मला दिलेली बुद्धमूर्ती आणि तू दिलेल्या वेळोवेळी मला दिलेल्या पेनी आणि 2016ला दिलेली नोव्हेंबर महिन्यामध्ये जी पेन होती, माझा वाढदिवस असतो नोव्हेंबरमध्ये, तिने मला 4 डिसेंबर 2016ला एक पेन दिली होती. आणि त्या पेनीनं मी हे माझं धम्मकाव्य पूर्ण केलं आणि तिच्या चितेसमोर शपथ घेतली होती. तिलाही माहीत होतं की हे धम्मकाव्य मी लिहित आहे. आणि खरं पाहता दाभोळच्या धम्मपरिषदेमध्ये 2017ला तिच्या हातूनच मला ह्या धम्मकाव्याचं प्रकाशन करायचं होतं, पण ती राहिली नाही. पण तिला माहीत होतं की मी दिलेल्या पेनीनं हिनं धम्मकाव्य मी लिहिलेलं आहे. आणि म्हणून जी शपथ घेतली होती की इतिहासामध्ये मी या धम्मकाव्याची नोंद करील, असं काही बौद्ध साहित्य लिहील की त्याची नोंद होईल. आणि खरंच ती शपथ मी 2016ला घेतलेली शपथ मी 2022ला पूर्ण केली. आणि ते माझं धम्मकाव्य इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला त्या धम्मकाव्याची नोंद झाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही नोंद झाली. आणि हे माझं पुस्तक मी तिच्या चरणी अर्पण करते, नतमस्तक करते. हा तिला मी दिलेला खूप मोठा मानाचा मुजरा आणि कृतज्ञता आहे. तिच्या सर्व स्मृतीला त्रिवार वंदन करते. साधू साधू साधू. नमो बुद्धाय.